अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. युद्धाची झळ आता साखर उद्योगाला देखील बसतीये. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे साखर कडू होऊ शकते. युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प झालाय. आता निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारामध्ये साखरेची आवक वाढली, परिणामी साखरेचे दर घसरले. काही दिवसांपूर्वी सुमारे 3700 रुपये प्रति क्विंटलनं विकली जाणारी साखर आता 3200 रुपयांपर्यंत खाली आली आहे. दर घसरल्यामुळे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या ऊसाच्या हमीभावावरती देखील होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे निर्यात थांबणं, साठा वाढणं आणि बाजारभाव घसरणं या तिहेरी संकटामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी साखर उद्योगामधून केली जाते आहे. साखरेचे बाजारभाव आता एक्सपोर्ट दिला जो कोटा दिलाय तो एक्सपोर्ट होत नाहीये. त्याच्यामुळे बाहेर लोक साखर खरेदी करत नाहीये आणि त्यामुळं बाहेर एक्सपोर्ट साखर होत नाही, तर साखर आपल्याकडं जी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं इथले सुद्धा लोक डोमेस्टिक मार्केटला साखर आता आपली घेत नाहीये. त्यामुळं 3700-3800 रुपयांनी जाणारी साखर आज 3200-3300 रुपयांनी या ठिकाणी विकली जाते. ती सुद्धा बाहेर या ठिकाणी डोमेस्टिक मार्केटला घेत नाही आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. तर एकीकडे साखर उद्योगाला युद्धाचा मोठा फटका बसतोय, दुसरीकडे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे ब्राझीलनं साखरेवरचं आपलं लक्ष वळवलंय. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. या ब्राझीलच्या निर्णयामुळे भारतीय साखर उद्योगाला यामध्ये संधी दिसतीये. विशेषतः केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 2000 कोटी लिटर इथेनॉल क्षमता असलेल्या उद्योगाला चांगले दिवस येण्याची चिन्ह आहेत. साधारणतः 40,000 कोटी रुपयांचं परकीय चलन यामुळे वाचू शकतं असा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक होणार आहे. याचा प्रस्ताव सहकार खात्याकडून राज्य सरकारकडे सादर केला जाऊ शकतो असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. इराणचा बहारीनमधील हॉटेल